घरी मातीच्या चुली मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागात जानकी ओवीला घास भरवत असताना ती म्हणते की हा घास आजच्या आजोबांचा. तेव्हा ऋषिकेशचा आता जेवायचा मूडच जातो. तर त्यानंतर जानकी पुढे ओवीला सौमित्राच्या नावाचा घास भरवत असते. इतक्यातच सौमित्र अवंतिकाची तिथे धमाकेदार एंट्री होते. ओवी त्यांना पाहताच खूप खुश होते आणि पळत जाऊन सौमित्रला खट्टमिठी मारते. तर ज्यावेळी ऋषिकेशचं लक्ष त्यांच्याकडे गेलेलं असतं तर ऋषिकेश रागाने तोंड फिरवतो. अवंतिका पटकन येऊन जानकीला मिठी मारते. अवंतिकाला देखील खूपच वाईट वाटत असतं, परंतु जानकी त्या दोघांना पाहून तितकीच खुश असते. तर ओवी तिथे सांगते, सौमित्र काका, आजीने आम्हाला घराबाहेर काढलं आहे आणि का काढलं आहे याचं कारणही मला सांगितलेलं नाही आहे तिने. तू आम्हाला घ्यायला आले आहेस ना? तेव्हा तिथे सौमित्र म्हणतो की हो ओवी, मी तुला घ्यायला आलो आहे. मी तुम्हा सगळ्यांनाच परत न्यायला आलो आहे. ओवी पटकन पळत ऋषीकडे येते व ऋषीला सांगते की बाबा, सौमित्र काका आपल्याला परत घ्यायला आला आहे, चला ना आपण आपल्या घरी परत जाऊयात. तेव्हा तिथे ऋषिकेश ओवीवरती चिडतो आणि तिला म्हणतो की ओवी, तू ताट घेऊन आत जा, आपण परक्या लोकांसोबत कुठेही जात नाही आहोत. तेव्हा तिथे सौमित्र व अवंतिका दोघांच्याही लक्षात येतं की ऋषिकेश किती हर्ट झाला आहे. तर गुलाब तिथे सगुणाला सांगतो की आपण बाहेर गोधड्या वाळत घातल्या असता, चल ते घेऊन येऊ, आणि ते दोघेही तेथून निघून जातात. तर सौमित्र ऋषिकेशकडे येतो आणि तो तिथे विचारतो की दादा, तू आता आमच्याशी देखील बोलणार नाही आहेस का? ऋषिकेश चिडूनच सौमित्राला म्हणतो की कोण दादा? कुठला दादा? मला भाऊ वगैरे कोणीच नाही आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की असं का करतोयस दादा? सौमित्र ऋषीला समजावतो. तो सांगतो की असं काय करतोयस दादा? अरे तू आमचा मोठा भाऊ आहेस, रणदेवी कुटुंबाचा मोठा मुलगा आहेस. हे बघा, मला माहिती आहे की तुमच्यासोबत जे घडलं ते खूप चुकीचं होतं, परंतु मी तुम्हाला परत घ्यायला आलो आहे. दादा, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. ऋषिकेश चिडूनच विचारतो की कोणतं घर? बरं, आम्हाला इथून परत घेऊन जायला आला आहेस तर येताना रणदेवीबाईंची परवानगी घेऊन आला आहेस का? अरे तुझी आई तर गुन्हेगार ठरवून आम्हाला मोकळी झालीस. तेव्हा तिथे आता ऋषिकेश तोंड फिरवतो. तर सौमित्रला धक्काच बसतो. सौमित्र ऋषिकेशला विचारतो की माझी आई म्हणजे? अरे दादा, ती तुझी पण आई आहे. असं म्हणता क्षणी ऋषिकेश त्याच्या अंगावरती धावून जातो आणि त्याला म्हणतो की अजिबात नाही, ती माझी आई नाही आहे. आणि पुन्हा ऋषी तोंड फिरवतो. तर इकडे घरामध्ये सर्वजण अस्वस्थ असतात, कारण सौमित्र व अवंतिका दोघेही ते घर सोडून निघून गेलेले असतात आणि बाकीचे सर्वजण त्याच्या काळजीमध्ये असतात. तर कारस्थानी आजी तिथे सर्वांच्या समोर म्हणते की माझा सौमित्र आला काय आणि लगेच परत गेला काय, आणि गेला कुठे? तर त्या ऋषिकेश जानकीला शोधायला. तेव्हा ऐश्वर्याला आयती संधीच मिळालेली असते सुमित्राच्या मनात पुन्हा विष पेरण्याची, आणि ती सर्वांच्या समोर म्हणते की आजी तुमचं बरोबर आहे. नानांनी जानकी वहिनींवरती बोट रोखलं, याच्यावरती सौमित्र भाऊजींचा विश्वास नाही आहे. जानकी वहिनींचा त्यांच्यावरती किती प्रभाव आहे. तर शरू देखील तिथे म्हणते की हो ना, माझा देखील या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे की जानकी वहिनी असं काहीतरी वागू शकते. तर ऐश्वर्या तिथे सर्वांनाच सांगते की हे बघा, आता आपण हा विचारच सोडून देऊयात की आपल्याला पटतंय न पटतंय, कारण याचा अर्थ असाच होतो आहे की आपल्याला पटणं न पटणं म्हणजे आपण नानांवरती अविश्वास दाखवतो आहे. तेव्हा तिथे आता सारंगला धक्का बसतो आणि तो त्याच्या बायकोची ऐश्वर्याचीच बाजू घेतो. तो म्हणतो की तुमचं अगदी बरोबर आहे. आता नानाने स्वतःहून हे सत्य बाहेर काढलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवावाच लागणार आहे की जानकी वहिनींनीच नानांना ढकललं आहे. मग आता ते सौमित्र दादाला पटो अथवा न पटो. ऐश्वर्या तिथे आता सर्वांच्या समोर म्हणते की नाही नाही, असं कसं? सौमित्र भाऊजींना देखील हे सत्य पटायलाच हवं. सर्वजण तिथे आता चकित होऊन तिच्याकडे पाहतात. तेव्हा ऐश्वर्या पटकन शब्द फेरफार करते. ती म्हणते की नाही नाही, म्हणजे त्यांचा पटायलाच हवं आहे ना, नानांनी स्वतः सांगितलेलं सत्य आहे हे. आणि हे बघा, जर जानकी वहिनी व ऋषिकेश दादाला सौमित्र भाऊजींनी शोधलं तर ते आपल्याच विरोधात काहीतरी सांगून त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतील, आणि हेच तर आपल्याला घडू द्यायचं नाही आहे. नीच ऐश्वर्या एवढं करून सवरून देखील आता शांत राहत नाही, कारण तिला भीती असते की सौमित्र नक्कीच तिचं कारस्थान सर्वांच्या समोर घेऊन येईल, तिचा पर्दाफाश करेल, आणि हेच घडू द्यायचं नाही. म्हणून ती सुमित्राच्या मनात नको ते विचार भरवते की जेणेकरून सुमित्रा सौमित्रला स्वतःच्या बाजूने वळवून ठेवेल. इकडे ऋषिकेश सौमित्राला म्हणतो की आज ठणकावून रणदेवीबाईंनी मला सांगितलं आहे की त्यांना मी आई मानायचं नाही आणि मी सावत्र आहे. तुला तर सांगितलं नसेलच ना हे?
तेव्हा ऋषिकेश किती आतून तुटून गेला आहे, कोलमडून गेला आहे हे अवंतिका, जानकी व सुमित्राच्या चांगलंच लक्षात येतं. सुमित्राच्या शब्दांचे ओरखडे तिथे आता ऋषिकेशच्या मनावर, हृदयावर उमटलेले असतात आणि म्हणूनच तो त्या घरातल्या प्रत्येकाचा तिरस्कार करत राहतो. तर सौमित्र पुढाकार घेतो. तो ऋषीला समजावतो की दादा, मला चांगलंच माहिती आहे की चाणक्य वहिनी निर्दोष आहे. हे सगळं कारस्थान त्या ऐश्वर्याचं आहे. हे बघ, नानांनी जानकी वहिनीवरती बोट रोखलं आहे, परंतु ती ऐश्वर्या आपलं घर मोडायला आली आहे दादा. आणि आपल्याला या अशा परिस्थितीत असं वागून नाही चालणार आहे. आपल्याला एकजुटीने तिला धडा शिकवावा लागेल, असं सौमित्राने म्हणता क्षणी ऋषिकेश चिडूनच म्हणतो की एकजूट वगैरे काहीच नसतं सौमित्र. अरे, ती ऐश्वर्या आपलं घर मोडायला आले आहे, आपलं घर उद्ध्वस्त करायला आले आहे. या गोष्टीवरती घरात कोणाचाच विश्वास बसत नव्हता. तेव्हा अवंतिका पुढे येते व ऋषीला सांगते की दादा, आईंचा विश्वास बसेल आपल्यावरती. आपण सगळे मिळून समजावूयात ना. आणि आता आम्ही आलो आहोत ना, आपण एकत्र मिळून ऐश्वर्याचा खरा चेहरा आईंच्या समोर घेऊन येऊ. तेव्हा ऋषिकेश तिथे आता अवंतिकाला म्हणतो की ठीक आहे, परंतु रणदेवीबाईंच्या खऱ्या चेहऱ्याचं काय? तर इकडे ऐश्वर्या सुमित्राकडे जाते. सुमित्रा गप्पच असते. तेव्हा ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई हो, तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही का गप्प आहात? नाही म्हणजे या सगळ्यांमध्ये सौमित्र भाऊजी का पडतायत? इथे ते नसतातच ना. मग इथे नक्की काय घडलं हे त्यांना कसं कळणार आहे? आणि मुळात मला हा प्रश्न पडतोय की ते या सगळ्यांमध्ये का पडतायत? याच्यामध्ये पडण्याचा त्यांना हक्कच नाही आहे. तेव्हा सुमित्रा धक्क्यानेच उठते आणि ऐश्वर्याला जाब विचारते की हक्क नाही आहे म्हणजे? अगं सौमित्र या घरचा मुलगा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला बोलण्याचा तितकाच अधिकार आहे ऐश्वर्या, असं सुमित्रा ठणकावून ऐश्वर्याला उत्तर देते. तर इकडे ऋषिकेश मात्र कोलमडून गेलेला असतो. तो सौमित्राला सांगतो की तुझी आई ना दोन चेहरे घेऊन वावरते आहे. एका चेहऱ्यामध्ये ती ऋषिकेश रणदेवेला स्वतःचा मुलगा मानते आहे आणि दुसऱ्या चेहऱ्यात ती त्याला सावत्रपणाची वागणूक देते आहे. सुमित्राने ऋषीला त्याच्यापासून तोडून टाकलं. ज्या सुमित्राने लहानाचं मोठं करत ऋषिकेशला सांभाळलं, त्याला प्रेम दिलं, माया दिली, आईचं प्रेम दिलं, हे सगळं काही आता ती विसरून गेली आहे. याचा सर्वात जास्त त्रास ऋषिकेशला होत असतो. आजपर्यंत मुलगा मानत होत्या ना त्या मला, परंतु आज त्यांनी मला सावत्रपणाची वागणूक दिली. खरं तर ही गोष्ट त्या गेले कित्येक वर्ष स्वतःच्या मनात धरून होत्या आणि म्हणूनच आम्ही ते घर सोडून कायमचं निघून आलो आहोत. तेव्हा अवंतिका तिथे ऋषीला समजावते की त्यांचं ते मत आम्ही बदलू दादा. आणि चाणक्यला सांगते की तुम्ही दोघं जर त्या घरात नसाल तर त्या घराला घर पण नाही आहे. परत घेऊन जाण्यासाठी सौमित्र व अवंतिका जीवाच्या आकांताने ऋषिकेशची समजूत घालत असतात. तर अवंतिका चाणक्यला म्हणते की चाणक्य वहिनी, प्लीज तुम्ही तरी दादांना समजवा ना. आपण सगळेजण मिळून एकत्र राहूयात ना. आपण सगळी परिस्थिती सुधारूया प्लीज. तेव्हा तिथे आता अवंतिकाने रिक्वेस्ट केल्यानंतर चाणक्य ऋषीला म्हणते की हे दोघे आपल्याला परत घेऊन जायला आले आहेत, आपण जाऊयात ना. तेव्हा ऋषी म्हणतो की हो, मग आपल्या मानाचं काय? आपला मान जो धुळीला मिळाला आहे तो पुन्हा आपल्याला कोण परत मिळवून देणार? चाणक्य ते मला उत्तर, असं ऋषीनं म्हणता क्षणी सौमित्र म्हणतो की मी देईन तो तुम्हाला मान मिळवून. तुमच्या त्या घरात असणारा मान, तुमची त्या घरात असणारी हक्काची जागा, तुमचा सन्मान मी तुम्हाला परत मिळवून देईन आणि त्या ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा, असं तिथे आता सौमित्राने म्हणता क्षणी ऋषिकेश तिथे सौमित्राला सांगतो की तुझी जी वकील आहे ना, वकिलीगिरी ती कोर्टात दाखव. आणि मुळात नात्यांमध्ये वकिलाची गरज काय आहे? नाते जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्रत्येकानेच पार पाडायला हवं आहे. मी तुला शेवटचं सांगतो आहे सौमित्र की ज्या घरात माझ्या बायकोला गुन्हेगार ठरवण्यात आलं त्या घरात मी पुन्हा कधीच पाऊल नाही टाकणार, असं म्हणत ऋषिकेश तेथून निघालेला असतो. इतक्यातच चाणक्य त्याला थांबवते व त्याला सांगते की थांबा ना, तुमच्यासाठी हे दोघे इथे आले आहेत ना, त्यांचं म्हणणं नीट ऐकून तरी घ्या. तेव्हा ऋषिकेश चाणक्यला म्हणतो की माझा आता निर्णय झाला आहे चाणक्य आणि मला इथे काहीच बोलायचं नाही आहे, असं म्हणत ऋषिकेश तेथून रागाने निघून जातो. चाणक्यला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे ऐश्वर्याने सुमित्राचे कान भरलेले असतात. तर ऐश्वर्या तिथे म्हणते की सौमित्र भाऊजींना इथे बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु चाणक्य वहिनी पुन्हा या घरात येऊ नयेत असंच मला वाटतं. कारण चाणक्य वहिनी व ऋषिकेश दादा दोघेही परत जर या घरात आले तर ते बदला घेण्यासाठी या घरात पुन्हा येतील आणि मला इथे फक्त आणि फक्त नानाच्या व तुमच्या तब्येतीची काळजी वाटते आहे. त्यांनी तुम्हाला नानांना नंतर काही केलं तर
माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला फक्त तुमची काळजी वाटते आहे, म्हणूनच ते दोघं इथं पुन्हा नको यायला. आणि मूर्खासारखं हलक्या कानाची सुमित्रा शरू बायकोचं बैल सौमित्र सारंग देखील आता तिच्यावरती विश्वास ठेवतो आणि आजी तर ऑलरेडी तिच्या बाजूनेच असते. ऐश्वर्याने पट्टी पडवल्यानंतर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की ठीक आहे, मी सौमित्राशी बोलते. तेव्हा आजी म्हणते की सुमित्रा, तू सौमित्राशी बोलूनच घे. अगं, आपल्या नानांच्या जीवावरती ती जानकी उठली आहे हे त्याला समजाव. आणि जानकीच काय तर नानाने ऐश्वर्याकडे बोट दाखवलं असतं. नानांच्या जीवाशी खेळ करणारी ऐश्वर्या आहे हे जरी समजलं असतं तरी देखील मी हेच म्हणले असते की ज्या मुलीने माझ्या जावई बापूंवरती जीवघेणा हल्ला केला त्या मुलीला या घरात स्थान नाही. आजी असते तरी ऐश्वर्याच्याच बाजूने, परंतु असं दाखवते की जसं काही तिला फक्त गुन्हेगारालाच शिक्षा द्यायची आहे. तर इकडे सौमित्रला जानकीसाठी खूपच वाईट वाटतं. तो जानकीला म्हणतो की आज त्याच घरात स्थान नाही ज्या घराचं घर पण तू आजवर जपत आलीस. ज्या घरावरचं प्रत्येक संकट तू स्वतःवरती झेललं, त्या संकटावरती मात केलीस, प्रत्येकाच्या चुका पोटात घातल्यात. आज ते अख्खं घर चुकलं आहे जानकी वहिनी, आणि त्यांची चूक दाखवून देण्यासाठी तू तिथे नाही आहेस. मला तर कळतच नाही आहे की मी नक्की काय करू. सौमित्र हतबल झालेला असतो. तेव्हा जानकी त्याला समजावते. इतक्यात अवंतिका म्हणते की नाही वहिनी, आपण ना चौघेही तिथे जाऊयात. दादांना तुम्ही समजावा, एक नाही ना दोन नाही, चांगलं त्या ऐश्वर्याचा मुस्काटात देऊ आणि तिला घराबाहेर काढू. तेव्हा जानकी त्यांना समजावते की हे सगळं करायला ऋषिकेश समर्थ होतेच ना. मारून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असता तर तो झालाच असता की. परंतु प्रश्न तिथे सर्वांच्या मनाचा असतो, प्रत्येकाच्या विश्वासाचा असतो. अवंतिका काही वेळेस ना गुद्द्याची भाषा नाही तर मुद्द्यांची भाषा समजते. तेव्हा अवंतिका म्हणते की परंतु तुमची मुद्द्यांची ती भाषा कोणी ऐकून घेतली का? पटलं का कोणाला काही? नाही ना. तेव्हा जानकी सांगते की तीच तर खंत आहे. ऋषिकेश ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत आणि आई ऐकून घेतच नाही आहेत. जानकी त्या दोघांनाही सांगते की आता खरी गरज तुमची त्या घराला आहे, तुम्ही इथून निघून जा. तेव्हा सौमित्राला धक्काच बसतो. तर जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, आता दिवाळी तोंडावर आली आहे. मला माहिती आहे की मुंबईमध्ये तुमची खूप सारी कामं असतील, परंतु आता खरी गरज तुमची नानांना आहे. नाना अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत. आईना नानांना तुमची खरी गरज आहे. सारंग भाऊजी व ऐश्वर्या तिथे आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे ना ऐश्वर्या कशी आहे. तुमची इथे नाही तर तिथे गरज आहे, तुम्ही प्लीज त्या घरी जा. तेव्हा तिथे अवंतिका चिडूनच म्हणते की कशाला, आणि तिथे आमची खरंच काहीच गरज नाही आहे. ती ऐश्वर्या बसते आहे ना 10 लोकांना घेऊन, आणि सगळे जरी घराबाहेर पडले ना तरी देखील आई मात्र ऐश्वर्यासोबत आनंदाने राहतील असं म्हणत अवंतिका तोंड फिरवते. जानकीला आता कळतच नाही की त्या दोघांची समजूत कशी घालावी. एकीकडून ऋषिकेश ऐकत नसतो आणि दुसरीकडे हे दोघे ऐकत नसतात. मधल्यामध्ये जानकी अडकते. तर जानकी अवंतिकाकडे येते व तिला विचारते की नाश्त्यामध्ये काय ठिणग्या खातेस की निखारा? किती ते गरम डोकं, शांत डोक्याने जरा विचार कर आणि एकदा आईंच्या बाजूने विचार कर. आई नेहमी चांगुलपणाच्या सावलीतच वावरले आहेत. ऐश्वर्यासारख्या बायांचं काळबेरं त्यांना नाही समजत. आई खूपच भोळे आहेत, पटकन विश्वास ठेवतात अवंतिका. तेव्हा अवंतिका जानकीला म्हणते की कमोर वहिनी, अहो कोणत्या मातीच्या बनल्या आहात, आणि त्याच भोळेपणाची शिक्षा आता सर्वच जण भोगताय, त्याचं काय करायचं आपण. जानकी अवंतिकाला समजावते की चुका माणसाकडून होत नाहीत का गं. आपल्याकडून जशा चुका होतात अवंतिका, तशा थोरा मोठ्यांकडून देखील चुका होतातच ना. आणि आईंना ज्या दिवशी सत्य कळेल त्या दिवशी त्यांना पश्चाताप होईलच. त्या अगदी आम्हाला आमच्या मानाने परत घेऊन जाते. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे अवंतिका. ऐश्वर्या आम्हाला त्या घरातून बाहेर हाकलून देऊ शकते, परंतु आई आणि नानांच्या मनातून आमचं स्थान ती कधीच नाही काढू शकत. सौमित्र तिथे जानकीला म्हणतो की ठीक आहे वहिनी, तू म्हणतेस तर आम्ही जातो इथून, परंतु तुला कसलीही गरज लागली तर हा सौमित्र तुझ्यासाठी कायम हजर आहे. आता मी त्या घराला दाखवून देईल की ठरवून केलेला गुन्हा आणि चूक यामध्ये नक्की काय फरक असतो ते. आता जोपर्यंत तुझ्यावरती लागलेला कलंक मी पुसून टाकत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार वहिनी, असं म्हणत सौमित्र व अवंतिका दोघेही जानकीचा आशीर्वाद घेऊन आता ऐश्वर्याचा पर्दाफाश करायला सज्ज होतात. सौमित्र अवंतिका दोघे आता तेथून निघून जातात. तर जानकीला त्यांची देखील खूप काळजी वाटत असते, कारण ऐश्वर्याचा काही भरोसा नसतो. तर इकडे आता सर्वच जण एकत्र जमलेले असतात.
तेव्हा डोअरबेल वाजते. तर सुमित्रा तिथे आता म्हणते की सौमित्र आला वाटतं. आणि सुमित्रा ज्यावेळी दरवाजा उघडते तर इकडे तिकडे ती पाहत असते. तेव्हा सौमित्र विचारतो की काय झालं आई, कोणाला शोधते आहेस? सगळं तुझ्या मनासारखं झालं आहे ना? नाही आला आहे ऋषिकेश दादा परत. आपल्याच माणसाने लावलेले आरोप आहेत, परंतु नको काळजी करूस, ते सेफ ठिकाणी आहेत. त्यांनी प्रेमाने जोडलेली माणसं त्यांच्या सोबत आहेत. आणि तिथे आता सौमित्र खुलासा करतो की ऋषिकेश चाणकी दोघेही गुलाबच्या घरी आहेत. तेव्हा ऐश्वर्या व अज्जूला जबरदस्त धक्काच बसतो. सौमित्र ज्यावेळी घरात एंट्री घेतो तेव्हा चांगलंच सर्वांना फैलावर घेतो. सगळ्यांची खरडपट्टी काढायला लागतो. तो तिथे ऐश्वर्याला म्हणतो की तुला आता बरं वाटत असेल ना ऐश्वर्या? काय रे सारंग, याच्यावरती तुझं काही म्हणणं आहे का? तर सारंग मुख गिळून शांत असतो. तेव्हा तिथे सौमित्र त्याला म्हणतो की तुझ्याकडून ना हीच अपेक्षा होती. तुला माहिती आहे का, आम्ही कोर्टात एक वाक्य नेहमी बोलतो की ज्याचं काहीच म्हणणं नसतं, सर्वात जास्त चुकीचा तोच व्यक्ती असतो. तिथे आता सुमित्रा म्हणते की सौमित्र अरे. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो सारंग, इतकंच जर तुला वाटत असतं ना तर तू समजलं असतं तुझ्या बायकोला, ह्या आईला. तेव्हा तिथे आता सौमित्र सुमित्राला म्हणतो की दादाशी असणारे प्रत्येक संबंध तू तोडून टाकले आहेस ना, त्याला आई म्हणायचं नाही आहे असं सांगितलं आहेस ना, मग मी तरी का म्हणायचं तुला आई? तेव्हा तिथे सुमित्रा म्हणते की अरे परंतु तो वेगळा आहे, तू वेगळा आहेस. तेव्हा सुमित्राचे खाडकन डोळे उघडतो. तिला तिची चुकीची जाणीव करून देतो. तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तुझं सगळं करून सवरून देखील तो सावत्र, आणि मी तुझ्यापासून दूर राहून देखील सख्खा. वा, काय न्याय आहे तुझा. सुमित्रा चिडूनच सौमित्राला विचारते की अच्छा, म्हणजे तू त्याची वकिली करायची हे ठरवूनच आला आहेस का? तेव्हा सौमित्र गप्प न बसता सुमित्राला सडेतोड उत्तर देतो की हो, कारण चांगल्या माणसाची वकिली कोणीतरी करायला हवीच ना. चुकीच्या माणसाची वकिली करायला बाजारात भरपूर मिळतात. असं ऐश्वर्याकडे पाहत सौमित्र मुद्दाम तिला टोमणा मारतो. सौमित्र खूपच भडकलेला असतो. तो सुमित्राला देखील आता सोडत नाही. तो तिला देखील आता खडे बोल बोलायला लागतो. तर सुमित्रा तिथे आता सौमित्राला सांगते की हे बघ तू शांत हो ना. सौमित्र तिथे सांगतो की नाही आई, दररोज ना कोर्टात आम्ही पाहतो मध्ये भांडणे झालेले असतात, आई वडिलांमध्ये भांडणे झालेली असतात, घरं मोडतात, विखुरतात, उद्ध्वस्त होतात. परंतु कधी वाटलं नव्हतं आई की हा दिवस आम्हाला देखील बघावा लागेल. तेही तुझ्यामुळे घडलं आहे. सर्वात जास्त चूक तू केली आहेस आई. आज दादा वहिनी फक्त आणि फक्त तुझ्यामुळे बाहेर आहेत. तेव्हा सुमित्रा सांगते की सौमित्र हे बघ, मी त्यांना स्वतःहून घराबाहेर काढलेलं नाही आहेस. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, अडवलं देखील नाही आहेस. थांबवायचं होतंस ना तू त्यांना, तेव्हा का नाही थांबवलं? या ऐश्वर्याचं ऐकून तू वाहवत गेलीस आई. ज्या जानकी वहिनीने इतके वर्ष हे घर सांभाळलं, सगळ्या माणसांना आपलंच करून ठेवलं, एकत्र जोडलं, आज त्याच जानकी वहिनीवरती तू आरोप केले, तिला घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडलं. अगं ऐश्वर्याच्या प्रभावाखाली येऊन तू इतका मोठा निर्णय घेऊन जानकी वहिनींसारख्या व्यक्तीवरती तू आरोप लावू शकतेस, तर कशावरून? नानाने देखील कोणत्या दबावाखाली येऊन जानकी वहिनींकडे बोट दाखवलं नसेल. तर सौमित्रने अखेर ऐश्वर्याचा गणिमिकावा ओळखलेला असतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच ऐश्वर्याने नानांच्या बाबतीत असे काहीतरी केलं आहे की नाना दबावाखाली आले आहेत, आणि म्हणूनच जानकीवरती त्यांनी बोट रोखलं. झटक्यात सौमित्राने वकिली भाषा बोलून सुमित्राचे खाडकन डोळेही उघडवलेले असतात आणि ऐश्वर्याचा पर्दाफाशही केलेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऋषिकेश जानकीला म्हणतो की दिवाळी हा आपल्या ओवीचा खूप जास्त आवडता सण आहे. दरवर्षीप्रमाणे तो याही वर्षी तणक्यात साजराच व्हायला हवा. जानकी, मी तुला शब्द देतो की ओवीचा आनंद मी हिरावून नाही घेणार. मी आता मला पडेल ती कामं करेन, मिळेल ती नोकरी करेन, परंतु ओवीची दिवाळी तणक्यातच साजरा करेन. तर ऐश्वर्याने तिथे आता एक कारस्थान रचलेलं असतं. ती म्हणते की आता मीही बघते की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला या मुळशीत नोकरीच कशी मिळते. तर त्याचनंतर त्याच गावात एक मैदानावरती खूप मोठा जंगी सामना होणार असतो आणि त्याचं बक्षीस 1,00,000 रुपये असतं. तेव्हा ऋषिकेशच्या मनात विचार येतो की आता ते बक्षीस आपण मिळवायचं आणि ओवीची दिवाळी तणक्यात साजरी करायची. तर ऋषिकेश आता तो सामना नक्की कसा जिंकणार, तो ओवीची दिवाळी तणक्यात साजरी कशी करणार व ऐश्वर्याला सौमित्र व अवंतिका सर्वांच्या समोर एक्सपोज कसं करणार, ते पाहणं खूप मनोरंजक ठरणार.